मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन हे फॉर्म केलं आणि त्यात कॉन्स्टिट्यूशनचे काही इम्पॉर्टंट पार्ट्स टाकले, जसे की फंडामेंटल राईट्स, आणि पार्लमेंटला हे सांगितलं की त्यांच्याकडे अनलिमिटेड पॉवर्स नाही आहेत कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचे. ह्याच्याच अगेन्स्ट पार्लमेंटने 42nd अमेंडमेंट ऑफ 1976 पास केलं. यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. याला मिनी कॉन्स्टिट्यूशन का म्हणतात? कारण की ह्याच्यामध्ये पार्लमेंटने 2/3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला अमेंड केलं आणि ह्याच्यामध्येच पार्लमेंटने ज्युडिशरीचे बरेचसे इम्पॉर्टंट पॉवर्स काढून घेतले. त्याच वेळी कर्नाटकामध्ये मिनर्वा मिल्स नामक फॅक्टरीचं नॅशनलायझेशन झालं. एक प्रायव्हेट कंपनी रातोरात स्टेटच्या कंट्रोलच्या अंडर गेली. ह्याचं कारण दिलं गेलं की फॅक्टरी लॉसमध्ये जातीये, मिसमॅनेजमेंट होतंय, काही लेबर लॉस तोडले गेलेत, म्हणून नाईलाजाने पब्लिक इंटरेस्टमध्ये ही मिल नॅशनलाइज करावी लागली. या अगेन्स्ट मिनर्वा मिल्सचे शेअर होल्डर्स सुप्रीम कोर्टात गेले आणि हीच केस म्हणजे मिनर्वा मिल्स वर्सेस द युनियन ऑफ इंडिया ऑफ 1980. यांनी चॅलेंज केलं आर्टिकल 31C ला. आर्टिकल 31C 25th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1971 लाच ऍड झालेलं, पण 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटमुळे त्याच्यामध्ये पार्लमेंटने DPSPला जास्त इम्पॉर्टन्स दिला फंडामेंटल राईट्सपेक्षा. दुसरी गोष्ट त्यांनी जी चॅलेंज केली ती म्हणजे आर्टिकल 368 मध्ये जे अमेंडमेंट झालेले त्याच्यामुळे पार्लमेंटने स्वतःला अनलिमिटेड पॉवर्स दिलेले कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची. या सुप्रीम कोर्टाचे वर्डिक्ट काय होते? पार्लमेंटने जे 368चा आवाका वाढवून स्वतःला अनलिमिटेड पॉवर्स दिले कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची, ह्याची सुप्रीम कोर्टाने कठोर निंदा केली. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की पार्लमेंटचे पॉवर्सच कॉन्स्टिट्यूशनवरून डिराईव्ह होतात, म्हणून कॉन्स्टिट्यूशन हे जास्त पॉवरफुल आहे पार्लमेंटपेक्षा, म्हणून पार्लमेंटकडे अनलिमिटेड पॉवर्स नाही आहेत की ते कॉन्स्टिट्यूशन अमेंड करू शकतं. सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केसमधलं जजमेंट अपहेल्ड केलं आणि बेसिक स्ट्रक्चरला अजून स्ट्रॉंग केलं आणि त्याच्यामध्ये अजून प्रोव्हिजन्स टाकले. जसे की त्यांनी टाकलं की बॅलेन्स बिटवीन द DPSP अँड फंडामेंटल राईट्स हे आता बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू ही जी ज्युडिशरीची पॉवर आहे ते सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचं पार्ट असणार आहे, म्हणून ह्याच्यामध्ये पार्लमेंट कधी अमेंडमेंट करू शकत नाही. पण ज्यासाठी केस उभी केलेली ती कधी सफल झालीच नाही, कारण की मिनर्वा मिल्स हे केस हरले आणि त्यांना नॅशनलाइज व्हावंच लागलं. याचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 31C चा फक्त आवाका कमी केला, ते काढून टाकलं नाही. आर्टिकल 31C जे सोसायटीमधले इनइक्वालिटीज कमी करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते पूर्णपणे काढून टाकता येत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं. आणि ह्याच आर्टिकल 31C अंडर पुढेही गव्हर्नमेंटने बऱ्याच कंपनीज आणि बँक्स नॅशनलाइज केलेल्या आहेत. थँक्यू.